पिंपळखुटीजवळ स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ व पांढरकवडा पोलिसांची धडक कारवाई। पिंपळखुटी परिसरात पाटणबोरी दूरक्षेत्र परिसरातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पेंढारकर व पोलीस शिपाई विकेश ध्यावतीवार पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी मध्यरात्री कडक कारवाई करून तब्बल 4.87 लाखांचा सुगंधी तंबाखू व सुगंधी पान मसाला जप्त केलाय। कारवाई दरम्यान एक आरोपी जंगलाचा फायदा घेत फरार झाला असून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे। गोपनीय माहितीप्रमाणे आदिलाबादहून पिंपळखुटी मार्गे पारवा दिशेने जाणाऱ्या हुंडाई एक्सेंट MH03CH0773 कारमधून अवैध सुगंधी तंबाखू व पान मसाल्याची वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार नापोशी किशोर आडे, पोलीस शिपाई राजू बेलेवार तसेच स्थानिक गुन्हे शाखा येथील नाईक पोलीस शिपाई निलेश निमकर यांच्या मदतीने पंचांना बोलावून 15 नोव्हेंबर 2025 रोजी मध्यरात्री 12:15 वाजता पिंपळखुटी येथील फॉरेस्ट कार्यालयाजवळ नाकाबंदी करण्यात आली। 12:30 वाजता संशयास्पद चारचाकी वाहन आल्यानंतर पोलिसांनी हाताने इशारा करून वाहन थांबवले, मात्र चालक अचानक वाहनातून उतरून अंधाराचा फायदा घेत जंगलाकडे पळून गेला आणि वाहनातील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतली। त्यांची नावे शोएब खान, अफसर खान वय 39 वर्ष, राहणार अबुबकर कॉलनी अमरावती आणि दुसरा अयाज खान अख्तर खान वय 37 वर्ष, राहणार बडनेरा जिल्हा यवतमाळ अशी माहिती आहे। वाहनाची पंचासमक्ष तपासणी केली असता वाहनाच्या डिक्कीमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध माल आढळून आला। त्यामध्ये जप्त मुद्देमाल हॉट प्रीमियम पान मसाला 38 थैल्या, 988 पाकिटे ज्यांची किंमत 1,34,368 रुपये आहे। H5 प्रीमियम च्युइंगम तंबाखू 38 थैल्या, 988 पाकिटे किंमत 33,592। एकूण प्रतिबंधित मालाची किंमत 1,67,960 रुपये असून तसेच हुंडाई एक्सेंट कार किंमत अंदाजे 3 लाख रुपये, 2 विवो मोबाईल किंमत 20,000 रुपये, एकूण जप्त माल 4,87,960 रुपये। फरार आरोपींबद्दल दोन्ही ताब्यातील आरोपितांकडून माहिती घेतली असता फरार इसमाचं नाव सय्यद एजाज सय्यद गौस वय 36 वर्ष, राहणार अस्मा कॉलनी अमरावती असं समोर आलंय। या प्रकरणी पुढील तपास पाटणबोरी पोलिसांकडून सुरू असून फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथक नियोजित केले आहे। कारवाईमुळे अवैध तंबाखू वाहतूक करणाऱ्या टोळीला मोठा धक्का बसलाय। ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चौरे, पांढरकवडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पेंढारकर, निलेश निमकर, किशोर आडे, विवेक ध्यावतीवार, राजू बेलेवार आदींनी केली आहे। जनता टाइम्स आणि जटा टीव्ही चॅनलसाठी निलेश सिडाम, जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.